हे काय तू आवरलं नाहीस अजून? अरे आज मुलगा येणार आहे ना नुपूरला बघायला. अगं ते चहाची वाट बघतो जरा. अरे हो, तुला चहा लागतोच नाही का? उगा सगळंच थांबलंय, तू जरा बघतेस कशाला. अरे हो हो, जरा धीर धर, मिळणार चहा. ए सूर्यकांत, तू घेतलास का रे चहा? नाही ना, अर्ध्याच्या वर पेपर वाचून झाले. अरे चहा नाही आला. माझा प्रॉब्लेम काय, चहा प्यायल्याशिवाय मला होत नाही. अरे हो हो हो, पण आधी दूध तर येऊ दे. का अजून दूधवाला आला नाही? आला होता पण त्यानं आणलेलं दूध नासलं. अरे असं कसं? थांब, येऊ दे, चांगलं झाडतो मी त्याला. आणि हे लक्षात ठेव, आजचे दुधाचे पैसे द्यायचे नाहीत त्याला. हा, तू सोडणार आहेस काय त्याला? पण आजच्या चहाचं काय? अरे मी विजूला पाठवलंय दूध आणायला. तिनं दूध आणलं की नुपूरला सांगा ती चहा करून दे. ठीक आहे, मला पोथी वाचायची. हो. ए विजू, आणलं दूध? नाही, मी यशला सांगितलं होतं आणायला. बघा ना भाऊजी जरा. कमल है आता हा. यश वर गेम खेळतो मोबाईल वर. कमल, मग माझ्या चहाचं कसं? ए यश, यश दादा, हळू. यश, काय झालं पप्पा? अरे असा उड्या मारत गेला असता दूध आणायला, तर एवढ्यात मी आतमध्ये जाऊन आलो असतो चहा घेऊन. आई गेली आहे दूध आणायला. नक्की? हो, माझी लास्ट स्टेज अडकली आहे. थांबा. अरे इथे माझी फर्स्ट स्टेज अडकली, कोणाला काही पडलीच नाहीये. ही बघ, हिला काळजी माझी नवऱ्यासाठी धावत दूध घेऊन आली. माझ्या मागे, माझ्या मागे. काय तुझ्या मागे? काय नाही ग. मागे इकडे नाही हो, माझ्या मागे तिकडे. कोण लागले तुझ्या मागे? गुंड लागलेत का? थांब, बघतोय एकेकाला. ए कोण आहे रे? गुंड नाही हो, गुंड नाही, कुत्रे लागले. मेले, मोकाट सुटलेत, मोकाट सुटलेत. बाहेर पडलं की अंगावर येतात ते. नाही कळत त्यांना काही. मी यशला सांगतो त्यांचा बंदोबस्त करायला. अच्छा, यशला सांगणार तुम्ही? अगं वाघाचा बच्चा आहे यश. आई, वहिनी, दूध दूध द्या आधी माझ्याकडे. आपली मनी कधीपासून थांबली बिचारी दुधासाठी. तुम्ही पटापट अटपून घ्या, अवधूत येईल इतक्यात. आणि बाईसाहेबांनी आत बोलवलंय, संगीताच्या काहीतरी टिप्स द्यायच्यात म्हणे. अगं बाई, जाते. वहिनी वहिनी, हो तुमच्या गाण्यावर नक्कीची पसंती अवलंबून आहे. काळजी करू नका सूर्या भाऊजी, आय एम मॅनेजमेंट. हे सूर्या, अरे बाईसाहेब कधी नव्हे ते आज कामाला आल्या. येतात रे. ते कुत्रे पण गल्लीतले दूध घेऊन आली धावत. चहा मिळाला की सगळं पटापट. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी तुला जमेल तेवढा सूर लाव. मला झेपतोय, माझा सूर तुमच्यापेक्षा उंच आहे. अगं तुला नाही ग, आम्हाला जमेल तेवढा सूर लाव. या घरचा होणारा जावई माझा फॅन आहे म्हटलं. पण तुझे गेलेले सासरे आहेत ना, ते माझे फॅन होते. का ते माहित आहे? अगो माझ्या गळ्यात फक्त शब्द नाहीत, नजाकत आहे. म्हणजे समोर आलेल्या माणसाकडे असं बघायचं ना की अख्खं गाणं त्याच्यासाठीच केलंय असं वाटायला हवं. समोरच्या माणसाला एकदम घायाळ करून टाकायचं. काय बघ, प्रयत्न कर. रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. लता, लता, अगं अगदी आयसीयू मध्ये पाठवल्यासारखं घायाळ नाही ग करायचं. त्याच्यात अदा पाहिजे, अदा. बाईसाहेब, तुम्ही ना माझ्या गाणं स्वातंत्र्यावर गदा आणताय. मी माझ्या पद्धतीने गाऊ का? मला माझ्या गुरुंनी शिकवलं तसं. बर बाई, गा तुझ्या कठीण आहे पद्धतीने. तुमचं. गा गा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. जमतंय, हा जमतंय. आलेस मी. हा जमतंय. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. अवधूत फॅन आहे माझा. आता माझ्या आवाजाने ना घायळच करते त्याला. तुम्हा बघून डावा डोळा. घरातून जाऊच शकणार नाही तो, तावडीतच पकडून ठेवते. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा पेटला. अवधूतराव, पडदा लाजचा, लाजचा पेटला. नुपूर तू पळून जातेस?
मग बॅग का भरतेस? तुला काय वाटलं मला काही कळत नाही का? हा? बघ नुपूर, तुला पळून जायचं ना तर तू बिंदास जा. हवं तर मी मदत करेन ना तुला ही बॅग खिडकीतून खाली उतरवायला. पण मुलगा कोण आहे ते सांग ना. नीरज, तू पण तुझी बॅग भर. तू मला पळून देणार आहेस? पण मी पळून जाण्यासाठी बॅग भरतच नाहीये. मी ठरवलंय, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मोठ्यांच्या आशीर्वादानेच मी लग्न करणार. पण मग ही बॅग कशाला भरतीयस तू? आता माझं लग्न ठरणार आहे की नाही, मग सासरी जायची तयारी नको का करायला? आणि माझं लग्न झालं की तू पण जा. पण लग्न लागेपर्यंत थांबशील ना? म्हणजे माझ्या डोलीला खांदा द्यायला कोणीतरी हवं ना. काय धमाल येईल ना आमच्या लग्नात. सगळीकडे सूर ऐकायला येतील, सगळी वाद्य वाजतील, कारण ते संगीतकार आहेत ना. सगळ्या घराला लाईट आणि दिव्यांच्या आणि फुलांच्या माळांना सजवलं जाईल. घराच्या टेकूला लाल रेशमी कापडानं गुंडाळलं जाईल. बाहेरून डिस्टेंपर, सगळ्या वाड्याला नवा साज. सही वाडा नंतर पाडणारच आहे ना. अय्या हो, सगळं वाया जाईल नाही का? नाही जाऊ देत ना, हरकत नाही, जाऊ देत. पण तू तुझी सगळी हौस पूर्ण करून घे. नुपूर, यावेळी सगळं जमेल. मी ना काल त्यांना मंगलाष्टका गाऊन दाखवली. तेही गुड लक मिळालं असेल. पण नुपूर ऐक ना, मला लग्नाला थांबता नाही येणार आहे, कारण मला तिकडे अर्जंट काम आहे ना. सो माहितीये काय अर्जंट काम आहे ते. हे मी काय म्हणते, तिला पण लग्नाला बोलवून घे ना. म्हणजे तिला पण कळेल की मला तुझ्यापेक्षा किती चांगला नवरा मिळालाय ते. ओके, हरकत नाहीये, चालेल ना. मी एक काम करतो, मी आत्ता जातो तिथे आणि लग्नात घेऊन येतो तिला. हो चालेल. मग आता मी दोन्ही तिकीट बुक करून टाकतो नाही का? हो कर कर कर. मला पण लग्नाची खूप तयारी करायची आहे. लता काकूने पण गाण्याची खूप तयारी केली असेल नाही? कधी येतील ते अवधूत गुप्ते? ओ ते गुड. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट पाहत होते मी. नाही, मी ते लता मॅडम आहे ना आत ती. मी तिची गुरु. म्हणजे माझ्याकडेच गाणं शिकते ती. काय सांगताय? पण आम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी असं लोकांना काही माहित नसतं. खरंच तुम्ही त्यांच्या गुरु? तुम्ही काय करताय? नाही, आज मी धन्य झालो. तुम्ही आत या, सविस्तर बसू आणि सविस्तर बोलू आपण. या आत या. या बसा. बसा ना. बसा तुम्ही. नाही, बसा बस. तुमची हरकत नसेल तर मी एक गोष्ट सांगू का? माझी हरकत कधीच नसते, सांगा ना. म्हणजे तुम्ही लता मॅडमच्या पण त्यांच्याहून मोठ्या वाटत नाही हो. काहीतरीच काय. खरंच सांगतो. नाही म्हणजे तसं खोटं नाही येते. मी तिच्यापेक्षा फार तर 1.5 वर्षांनी मोठी असेल मी. कमीत कमी 15 ते 16 वर्ष लहान वाटता तुम्ही त्यांच्या. म्हणजे काय खोटं नाही तुमचं म्हणणं. म्हणजे मनाने मी अजून तरुणच आहे. तुम्ही ना खूप लागवी आहात. माझं सोडा हो, पण तुम्ही पण काय कमी हँडसम नाही आहात. अगदी बाबांवर गेलायत. बाबांवर? बाबांना तुम्ही ओळखता? नाही म्हणजे अंदाज. बरं मला एक सांगा, तुम्ही लताला किती वेळा ऐकलंय? काय सांग, त्यांचं गाणं सुरू झालं की थांबावंच वाटत. हो हो, एकदा सुरू झाली ना की थांबतच नाही होती. पण ना आम्ही एवढं लता मॅडमचं गाणं ऐकलंय, तुमचं कधी नाही हो ऐकलं. थोडस एक आज छान वाटेल म्हणजे. प्लीज एकदा तुमच्या समोर. ठीक आहे, आता तुम्ही एवढा आग्रहच करता तर नंतर गातील. हो ना. काय आहे आता महत्वाचं काय, तुम्ही आलाच आहात ना, तर सुपारी फोडून घेऊया. आज तुम्ही जे काय म्हणाल ना सगळं ओके. हो, एवढी मोठी हस्ती समोर बसलेली आहे, त्यांनी लता मॅडमना गाणं शिकवलं यार.
गाणं यांनी जाऊ दे हो, ते काही महत्वाचं नाही आता. हा बाईसाहेब, तुमच्या शिष्या रियाज चालू ना त्यांचा? हो तर मॅडम आत तब्येत बरी आहे ना? थोडा मला खोकला आता बरं आहे, पण तुमचं नाही हो, मी त्यांचं विचारतोय. वा, ते बाळदादांबद्दल बोलताय. काय झालं, बाळदादांची तब्येत अचानक बिघडली. त्यात लताची फार धावपळ झाली हो. काल रात्री उशिरा घरी आली, सकाळी दूध नसलं म्हणून दूध आणायला गेली. कोण? लता मॅडम? हो, लता दूध आणायला? हो, घरची सगळी कामं तीच करते. बाजार हाट पण तीच करते. बरं, भाजीवाल्यावर भाव पण तीच करते. बरं, 1 रुपया जास्त देणार नाही, बरोबर भाव करून देते. त्रास होत असेल ना पण. आता काय त्रास हा होणारच. संसार आहे म्हटल्यानंतर थोडासा त्रास सहन करावा लागतो. नाही पण आमच्या लताला फार त्रास होत नाही, कारण जाम फटकळ आहे ती बाई. काय मी इतका भारावलेलो आहे आणि मी त्यांचा आदर करतो. तुम्ही तुमच्या बरोबर त्या राहतात म्हणून काहीही बोलाल का? नीट बोला, मला असं आवडणार नाही तुम्ही हे जे बोलताय ते. अगदी बरोबर बोललात तुम्ही. चंद्या, दादा, तू निट बोल ना जरा. नेहमीच असं सगळ्यांना घालून पडून बोलत असतोस. पण ती लता मला घालून पाडून बोलते तेव्हा. हे बघा परत तेच. हे बघा, मला तुम्ही ना त्यांचा असा एकेरी उल्लेख केलेला आवडणार नाही. लता मॅडम म्हणा आधी. पण मी का तिला मॅडम म्हणू? म्हणणार आहे दादा, तुला कुठं आयुष्यभर मॅडम म्हणायचंय त्यांना? तुम्हाला सांगतो, अहो सकाळी सुद्धा एवढा गोंधळ झाला ना, अहो कुत्राच लागला मॅडमच्या मागे. पळत पळत घरात आल्या हो बिचाऱ्या, अगदी हो. लता मॅडम लता मॅडम तर दोरीच्या उड्या मारतात ना, ते बघण्यासारखं असतं. दोरीच्या उड्या? लता मॅडम ये बेटा, नुपूर आली. लता मॅडम नाही. विजू, अगं तयार झाली का लता मॅडम? हो तयार आहेत. बर मी आलोच. मी बघतो. तुम्हा बघून डावा डोळा, तुम्हा बघून डावा. देते पाणी दे. ठीक आहे, पाणी. तुम्हा तुम्हा बघून डावा डोळा. काही चुकलं का? नाही, आम्हा गायकांची पद्धत असते ती कानाला हात लावायची. नाही, मला असं वाटलं तुम्ही स्वतःचाच कान पिरगाळला, ते काही चुकलं विकलं का काय असं. नाही ग बाई, चुकते कसली. मला ना भीती वाटते. हे गाणं जर बिघडलं ना तर नुपूरचं लग्न नको ना मोडायला. शैलवंश, मला ना कधी कधी असं स्वप्न पडतं की या घराचे टेकू पडतायत आणि सगळं घर येतंय अंगावर. म्हणजे लता वहिनी, तुम्ही हे सगळं नुपूरसाठीच करताय ना? नाही तर काय, कुणासाठी करणार? मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? शैलवंश, परत माझ्या नावाचा गोंधळ घालू नका. तुमचे सगळे उपवास बाहेर काढीन मी. नाही, मी आता तसं काही करणार नाही. हा, उलट तुमचं जर गाणं छान झालं ना तर मी कंठप्राशन व्रत करणार आहे. जड जड व्रतांची नावं घेऊ नका, अन्नावरची वासना उडते माझी. लता, इथे बसून प्रॅक्टिस करतेस? इथे बसायला काय आहे? इथे बसून गाण्यासोबत आणखीन काहीतरी वेगळं सुरू करशील तू. बरं, झाली का तयारी तुझी? हा, बघू. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. जरा खालच्या पट्टीत गाग बाई, नाही ते गाणं अंगावर यायचं आणि घरही अंगावर यायचं आणि दोन्ही डोळे बंद व्हायचे एकाच वेळेस. शिकवू नका मला प्लीज. जावे बापू काय म्हणतायत? अगं तू म्हणत होता हो तिनं लता काय म्हणता? लता मॅडम म्हणा. म्हणा मला लता मॅडम, त्यांनाच कळली माझी किंमत. म्हणतो ना, आजचं तुझं गाणं चांगलं झालं ना की सगळे सोचले पुरवत होतो ते. चल आता येते मी, मला जरा मीडिएटर करू दे. अगं मेडिटेशन म्हणतात याला. नाही, मीडिएटर मी कशी चुकेन? अच्छा, तू मीडिएटर करतेस का? ते तर दोन्ही नागपुडे दाबून करायचं असतं एकाच वेळी. आता मोकळं वाटतंय ना? करायचंय पुन्हा? नको, परत नको. अगं एखादं भक्ती संगीत गा ग बाई. बरं, भक्ती गीत. जगे जीवनाचे सार घ्यावे जाणूनी जत्वर. जैसे त्याचे कर्मा तैसे फळ देतोय. वा, छान. म्हणजे छान दिवस आहे आजचा. आमच्यासाठी पण आज सुपारी फुटणार ना. नाही, पण माझ्यासाठी त्याहून अधिक मोठी गोष्ट काय आहे की आज मी
लता मॅडमना भेटता प्रत्यक्ष. त्यात काय, आधी आला असतं तर आधी भेटली असती. असं कसं, एवढं सोपं आहे त्यांना भेटणं? काय म्हणता, आम्ही रोज भेटतो. मी झेंडाच्या वेळेला मधुबालाच्या 2दा भेटलोय. काय सांगता? तिनं कधीच काहीच सांगितलं नाही आम्हाला. नाही हो, आम्ही छोटी माणसं, आम्हाला काय त्या लक्षात ठेवणार. ते अजून रियाज करतात, अजून गातात. हो हो हो, तीच गाणं गाते. आम्ही फार नाही गात, पण ती अशी गाते की भिंत पडेल. अरे भिंत काय, त्या गायला तर पाऊसही पडू शकतो. खरं सांगू का, आमची लता गायला लागली ना की अगदी चिखल होतो. हा म्हणजे तेवढ्या पाऊस त्या पाडू शकतात. हो, आम्ही विचार करतोय दुष्काळी भागामध्ये लताच्या गाण्याचा कार्यक्रम करायचा. व्हॉट्सअप जिजू, कसं काय सगळं रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग साबूक ना एकदम. जिजू, हीच ती वेळ, हाच तो क्षण. तुम्हाला आता ते गाणं गायचंच आहे, ते मधुबालावालं. प्लीज प्लीज नाही, तुम्ही ते गाणं गायलात ना तर मी तुम्हाला माझ्या मोबाईल शॉप मधला पहिला मोबाईल गिफ्ट करेन. वा, कोण आहे? बघितलं रे वाटतं. हाच लता मॅडमचा मुलगा. लता मॅडमचा मुलगा? हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अहो खरंच हाच मुलगा आहे त्यांचा. बघा ना, चेहऱ्यावरून वाटत नाही? पण त्यांचं तर लग्न. काय झालं, अगदी साधेपणाने घरगुती केलं. फक्त घरची काही मंडळी होती, खर्च कमी व्हावा म्हणून. लता मॅडम तयार आहेत हा? काय सांगताय? कुठे आहेत मॅडम? येतातच. एक मिनिट. आज कळलं वहिनी काही सामान्य स्त्री नाहीये. आपल्या नकळत त्यांनी किती प्रसिद्धी मिळवली आहे. पुरे पुरे पुरे, उभा राहा. नाही अरे बाळ, उभा राहा. अवधूत, बघ माझ्याकडे. अरे अवधूत, बाळ अवधूत. लता मॅडम कुठे आहेत? अहो लता मॅडम, बसा ना. बसा ना. तुम्ही काय मॅडम मॅडम बोलताय? बायको आहे तुमची लग्नाची. मॅडम मॅडम काय? एक मिनिट हं. भाऊ कॉलिंग. हा बाळ, दादा कसा आहे? ससा नाही रे, कसा आहे विचारलं मी. दादा आराम करत. हा, तर मला तुला हे सांगायचंय की आपल्या नुपूरसाठी संगीतकाराचं स्थळ आलंय. अरे गाणी वगैरे वाजवतो, गातो सुद्धा. हो, हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे त्याचा. गाण्यावरच पोट भरतो बिचारा. आणि ऐक ना दादा, माझा फॅन आहे तो. आणि आज ना त्याला मला गाणं ऐकवायचंय. चल मी तुला नंतर करते फोन, सगळं सांगते तुला नंतर. हा हा हा. अवधूत बस, एक मिनिट. बाय सर, नमस्कार. काही 5 होऊन जाऊ दे. हो हो. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. बाय साहेब. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी बसा ना. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. या मिस यू. ओके, सॉरी. तुम्ही कुठे निघाला? अहो मला जाऊ द्या, मला जायला पाहिजे. सगळेच्या सगळे सूळ एकत्र अंगावर आलेत. हो, अहो पण तुम्ही नुपूरला बघायला आला होतात ना. हे लग्न होणं शक्य नाही. आय एम सॉरी. काय झालं? काय म्हणजे काय? अहो नाही, म्हणजे मी ज्या लता मॅडम समजून ज्यांना मी इथे आलो होतो त्या लता मॅडम ह्या नाहीच आहेत. ह्या वेगळ्याच लता मॅडम आहेत. आणि हा जे काही गातायत ना ते मला शक्य नाही. हो, ते मला सहन होणार नाही. सॉरी. एक मिनिट. तुमचा गैरसमज लता मामीला घेऊन झालाय ना, पण तुम्हाला लग्न नुपूरशी करायचंय. आणि नुपूरमध्ये काहीच कमी नाही हो. नुपूरमध्ये जरी काही कमी नसलं ना तरी प्रत्येकाची आपल्या जोडीदाराकडनं एक माफक अपेक्षा असते. आणि माझी एवढीच अपेक्षा होती की मुलीला गाता यावं. अहो पण गाणं जरी नाही आलं तरी आयुष्याचे सूर जुळतात. नक्की जुळतात, परंतु माझी प्राथमिक अपेक्षा ही होती की मुलीला गाता यायला हवं. अर्थात
नुपूरला गाता येत नाही म्हणजे तिच्यात काही कमी आहे अशातला भाग नाही. ती अत्यंत गोड आणि छान सुंदर मुलगी. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे तिने गाण्यापेक्षा तिच्या अपेक्षेप्रमाणे जर का तिला एखादं स्थळ मिळालं तर तिचं भलं होईल. आणि असं स्थळ तिला नक्की मिळेल. आणि हा मला जर का स्थळ दिसलं तर मी तुम्हाला नक्की कळवेन. थँक्यू. अहो पण तुम्हीच मुलगा पळून गेला. काय सापडेल हे काय चाललंय.